कम्फर्टेबल? या बरं वाटतंय का तुला थोडं? मी काही आणू का तुझ्यासाठी? कॉफी पिशील? मी घेऊन येते. नंतर ते थांब. हे सगळं कधी संपणार आहे? प्रत्येक गोष्टीला लिमिट असते ग. या गोष्टीची लिमिट कधी येणार आहे? मी अजून अजून किती सफर करायला हवं म्हणजे सगळं थांबणार आहे? नाही, मी हा इन्सिडेंट लाईटली नाही घेऊ शकत. म्हणजे आतापर्यंत आई मला फक्त बोलत होत्या, मला माझा इन्सल्ट करत होत्या सगळ्यांसमोर, पण शी वॉज जस्ट टॉकिंग. नाउ फिजिकली हार्म करतायत त्या. कळतंय का तुला? हो. आय थिंक मला त्यांच्या अगेन्स्ट डोमेस्टिक व्हायलन्सची केस करायला हवी. And I have every right to do that. आदिरा, काय हे देवा, हे असं करणार आहे का? तू माझ्यावर केस करणार आहेस? मला जेलमध्ये टाकणार आहे? तुला काही वाटतं का? मी जेलमध्ये जाणार? मी नाही. सारे दीपक काय बोलते? अगं मग काय चुकीचं आहे त्यामध्ये? केलीच पाहिजे तुझ्या विरुद्ध केस. छळ चालवलायस तू तिचा. काही जळला नाही हिला. हीच मला त्रास देते आणि मला जेलमध्ये टाकणार आहे. तुला माहिती का जेलमध्ये जाणं म्हणजे कसं असतं देवा? हे देवा. आई कृपा कर आणि जरा हळू आवाजात बोल. गप्प हो जरा. आम्ही बोलतोय फक्त. ती फक्त शेअर करतीये. ती गेली नाहीये पोलिसांमध्ये. तुला कुठलीच गोष्ट शांतपणे डील करता येत नाही का? बाबा ऐका ना, तुम्ही जरा आईला बाहेर घेऊन जा बरं. मला जरा शांतपणे बोलू द्या. आई चल तू आधी बाहेर. ऐक ना, माझा पेशन्स संपलाय. मी नाही टॉलरेट करू शकत. हे असलं बिहेवियर नाही टॉलरेट करू शकत. मला सगळं कळतंय अधीरा. हे बघ, कहर केलाय आईने आणि मला स्वतःला आश्चर्य वाटतंय की माझी आई ह्या पातळीला उतरू शकते आता. ओके, केस करण्याबद्दल तुझं काय म्हणणं आहे? हे बघ, केस करणं किंवा न करणं हा सर्वस्वी तुझा निर्णय आहे आणि त्यात मी नाही बोलणार काही. आणि खरं सांगू तर गेल्या वेळी जे काही झालंय ना, त्यानंतर तर काहीही बोलायची मला भीतीच वाटायला लागली आता. फक्त तू जो काही निर्णय घेशील त्याचा लॉंग टर्मवर काय परिणाम होईल ह्याचा एकदा नीट विचार कर. खरंच म्हणजे तुझी बाजू बरोबरच आहे, त्यात काहीच शंका नाहीये. आणि आईला पोलिसांनी अरेस्ट केलं तर? अधीरा हे बघ, ती कितीही चुकत असली तरी ती शेवटी आई आहे माझी आणि मी मुलगी आहे तिची. त्यामुळे तिला पोलिसांनी घेऊन जावं असं नक्कीच नाही वाटत अगं मला. पण तुझ्या बाबतीत ती जे काही वागली आहे त्यानंतर तुला जे काही ठरवायचं असेल ते तू ठरव. नंदुताई, तू माझ्या जागी असतीस तर काय केलं असतंस? आम्हाला तर पदोपदी लाज आणतेसच तू, पण तुला स्वतःला कधी लाज वाटणार आहे ते सांग ना. आज तुझ्यामुळे त्या मुलीचा पाय मोडला. मी मुद्दाम केलं काय सगळं? अगं बाई, मी स्वतःहून माझ्या डोळ्यांनी बघितलंय तू तिला ढकलून देताना. अगं आपली पडली असती तर तिला एवढं लागलं नसतं. यावरून कळतंय तू तिला किती जोरात ढकललायस ते. मी तर म्हणतो अधीरानं तुझ्यावर केस करायलाच पाहिजे. उम्मा, बाबांना ना जरा पण दया माया नाहीये सुष्मिता. म्हणतात त्याला शिक्षा झाली पाहिजे. हो, आणि जर शिक्षा झाली ना तर मग खूप सॉलिड शिक्षा होणार आहे मम्मा तुला. म्हणजे हो मम्मा, मी रिसर्च पण केलाय ग. हे बघ ना, डोमेस्टिक व्हायलन्स ऍक्ट नुसार सेक्शन 498 या अंडर तुला 3 इयर्स साठी आतमध्ये जावं लागेल.
आणि तुला बेल पण नाही मिळणार 3 years मम्मा. नाही मला जेलमध्ये नाही जायचं, मला जेलमध्ये नाही जायचं. मी नाही काही असं केलंय ग, मला का असं करता रे? नाही मला जेलमध्ये नाही जायचंय. ती मुलगी ना बाप ओलांडून या घरात आल्यापासून माझं नशीबच फुटलंय. त्यात स्वानंदी आणि तुझे बाबा तलवार उपसून उभेच असतात मला मारायसाठी. मी जर काही हालचाल नाही केली ना ते लोक काही करतील. मलाच काहीतरी करायला पाहिजे. बोला वंदाताई, कशी काय आठवण काढलीत माझी? हो ऐका ना मला इथे खूप मोठी वाट लागली. खूप मोठा प्रॉब्लेम झालाय. अहो, इथे खूप खूप मोठी वाट लागलेली आहे. आता काय झालं? तुमच्या जरा लेकीला जरा समजावं. ती माझ्यावरती ना ती केस करायला निघाली. आहो ती डोमेस्टिक व्हायलन्सची केस करते माझ्यावरती आणि केवढी मोठी शिक्षा असते त्याला. एक मिनिट मला सांगा नक्की काय झालंय? काही झालं नाही. एवढं मोठं काही झालं नव्हतं. काय झालं होतं तिला मी सांगितलं होतं जरा तू आहे ना म्हणजे तुला आधी पूज म्हणून. ती म्हणाली मी नाही पुसणार. तर मी स्वतः पुसायला लागले. तर ती मध्ये मध्ये आली. तर मी तिला म्हटलं नको पुसू. तो तर धक्कामुक्कीमध्ये माझा धक्का लागला असेल, बाकी काही नाही. पण तिच्या पायाला लागलं. काय? बस एवढं झालं होतं. अहो पण बघा ना ती केवढं डोमेस्टिक व्हायलन्स मध्ये खूप मोठं असतं. खूप मोठी शिक्षा असते. जेलमध्ये जायला लागतं. हे माझं वय आहे का हो जेलमध्ये जायचं? सांगा बघू. मी अजून नातवंड नाही बघितलीत, पतवंड नाही बघितलीत. मी कसं काय करू काही कळत नाही. समजा तिच्या डोक्यात जरा प्रकाश पाडा प्लीज. हॅलो ऐक देवा कट केलं या बाईने फोन. सांग ना नंदुताई, काय केलं असतंस? मी केस नसती केली. हा म्हणजे तुला असं वाटू शकतं की माझ्यासाठी म्हणणं सोपं आहे, पण अगं खरंच नसती केली मी केस. जे झालंय त्याचा पुन्हा एकदा सारासार विचार केला असता. काय चुकतंय, कुठे चुकतंय, हे सगळं नीट करण्याला अजून एखादा पर्याय आहे का आपल्याकडे? या गोष्टीचा पुन्हा विचार केला असता. कारण माहित नाही ग, शहाण्याने कोर्टाची पायरी चढू नये असं म्हणतात, पण आपल्याच माणसाला आपण कोर्टात घेऊन जाणं हे कितपत योग्य आहे? तो माणूस चुकलाय, पूर्णपणे चुकलाय, पण तो माणूस हा आपण ज्या इतर माणसांवर प्रेम करतो ना त्यांच्यातला आणि आपल्यातलाही कॉमन दुवा आहे ना. त्यामुळे त्या माणसाच्या बाबतीत असं काहीतरी ठरवल्यानंतर त्याचं असलेलं माणूस जे आज आपलंही आहे, जसा रोहन आहे, बाबा आहेत, स्पेशली रोहन, त्याच्या मनावर काय परिणाम होईल या सगळ्यांनी याचा विचार केला असता. मला हे अगदी कळतंय की अन्याय सहन करणाराही खूप मोठा गुन्हेगार असतो आणि जर कोणी अन्याय करत असेल तर त्याला वाचा फोडली गेली पाहिजे आपल्याकडनं. पण अगं अन्याय करणारा कोण आहे? आपल्या 4 भिंतींमध्ये राहणारा माणूस आहे का बाहेरचा माणूस आहे?